प्रारंभिक टप्प्यात मला स्ट्रोक झाला हे मला माहीत होते, कारण माझी जीभ अजूनही सुजलेली होती आणि माझ्या अंगात ताकद कमी होत होती. मी माझ्या डाव्या हाताने काहीही पकडू शकत नव्हतो आणि माझे उजवे पाय जड वाटत होते. सुरुवातीला माझा स्ट्रोक पहिल्या आठवड्यात काहीच. मी फक्त झोपाळू होतो. दुसऱ्या आठवड्यात मी खूप कमजोर, थकलेला वाटत होतो आणि मी माझ्या डाव्या बाजूला हलू शकत नव्हतो आणि माझा तोल नव्हता. मला काहीही करण्यासाठी मदतीची गरज होती. तिसऱ्या आठवड्यात त्यांनी मला खरोखर उठवले आणि मला चालायला लावले. कदाचित फक्त 1 किंवा 2 पावले घेतली असतील, पण कमीत कमी मला माहीत होते की माझ्या पायात हालचाल आहे हे चांगले होते. माझे हात अजूनही लुळा होते, काही भावना होत्या, पण अजिबात ताकद नव्हती. 6 महिन्याच्या शेवटी मी रुग्णालयातून बाहेर पडलो. 6 महिन्यांच्या वेळेत मी थोडं चांगलं चालत होतो आणि मी ते स्वतः करू शकत होतो, पण माझा हात अजूनही कमजोर होता. माझ्या भाषणात खूप सुधारणा झाली होती. सुरुवातीच्या महिन्यापासून 6 महिन्यांपर्यंत, 1 वर्षानंतर माझ्या भाषणात खूप सुधारणा झाली होती. माझे चालणे थोडे चांगले झाले होते. मी स्थानिक जिममध्ये व्यायाम केले आणि मला वाटते की त्याने मला खूप मदत केली. आता माझ्या अपंगत्वामध्ये फक्त माझ्या हाताशी संबंधित आहे. मी हलवू शकत नाही. मला कोणतेही सूक्ष्म हालचाल नाहीत. मी वस्तू उचलू शकत नाही, प्रत्यक्षात हाताला तिथे नेल्याशिवाय. आणि ताणूनही, पण मी व्यवस्थापित केले आहे. मी माझ्या हाताचा व्यायाम केला आहे. तेथे मी आता पकडू शकतो, कार चालवू शकतो, प्रत्यक्षात माझा हात स्टीअरिंग व्हीलवर ठेवू शकतो, जिथे मी सुरुवातीला करू शकत नव्हतो. सुमारे 2 दिवसांनी मी चालायला सुरुवात केली. माझ्या उजव्या बाजूला काहीही जाणवत नव्हते. माझा पाय खूप चांगला होता, कारण मला फक्त चालायचे होते, रुग्णालयाभोवती फिरायचे होते. माझा उजवा पाय चालू करायचा होता, कारण मला माहीत होते की याला थोडा वेळ लागेल आणि माझा आवाज. तर हे पहिले होते की मला माझी हालचाल परत मिळवायची होती. जेव्हा मला प्रथम कळले की अरे, मी काहीही करू शकत नाही, रुग्णालयातील फिजिओला प्रथम येऊन मला मदत करावी लागली. जेव्हा मला प्रथम स्ट्रोक झाला, ती नेहमी मला फिरायला मदत करायला होती आणि मग दुसऱ्या दिवशी मी तिच्याशिवाय करू शकलो, तुम्हाला माहीत आहे, स्वतः. म्हणून मी फक्त इतका ठाम होतो की फक्त बरे होणे. ठीक आहे. स्ट्रोकने मला प्रभावित केले. माझे भाषण हरवले. माझ्या उजव्या बाजूला सुन्नपणा होता. मी लिहू शकत नव्हतो. मी उजव्या हाताचा आहे आणि मी माझ्या उजव्या बाजूला चालू शकत नव्हतो. मी माझा डावा हलवू शकत होतो, पण माझा उजवा तर होय. मी फक्त गोंधळलेला होतो. माझे भाषण खूप गोंधळलेले होते आणि मी अजिबात लिहू शकत नव्हतो. पहिल्या काही दिवसांत मी पेन उचलू शकत नव्हतो आणि माझी हालचाल किंवा माझे चालणे मी तेही करू शकत नव्हतो पहिल्या काही दिवसांत जेव्हा मी रुग्णालयात होतो. माझा पुनर्वसन, होय, माझे भाषण, मला वाटते, दुसऱ्या आठवड्यात परत आले आणि मी सुरुवात केली. ते अजूनही गोंधळलेले होते, पण मी काही शब्द बोलू शकत होतो. आणि मी फक्त थोडे चालणे किंवा ओढणे केले. जर तुम्हाला आवडेल, माझा उजवा पाय योग्यरित्या हलवण्यासाठी आणि मी रुग्णालयात असताना मी फक्त जे काही करू शकलो ते केले. ठीक आहे, ते माझे उजवे आहे आणि मी फक्त पेन उचलून सराव करायचो. मी फक्त तेच केले कारण मला कार्य परत मिळवायची होती. माझे भाषण, होय, मी फक्त माझ्या भेट देणाऱ्यांशी बोलायचो आणि मी गोंधळलो किंवा काहीही. मी फक्त, तुम्हाला माहीत आहे, माझे तोंड हलवत राहिलो, माझा आवाज चालू ठेवला आणि फक्त, आणि चालणे, माझा नवरा मला मदत करायचा आणि फक्त मला थोडे चालवायचा. तर ते फक्त थोडे थोडे होते. त्यामुळे मी रुग्णालयात 12 दिवस होतो. माझ्या चेहऱ्यावरही झुकले होते, पण मला फक्त असे आढळले की मी बोलत राहिलो तेव्हा ते फक्त योग्य वाटले. ते जणू काही व्यायामासारखे होते. रुग्णालयातून सुटून बाहेर आल्यावर सुमारे 1 महिन्यानंतर, होय, मी जवळजवळ सामान्य होत होतो आणि माझ्या अपंगत्वाच्या नुकसानीसह माझे भाषण, माझे लेखन आणि माझे चालणे,
मी फक्त जे काही करू शकलो ते केले. मी करू शकलो शारीरिकदृष्ट्या प्रत्येक दिवस. म्हणून मी फक्त प्रत्येक दिवस सराव करायचो. सुमारे 1 महिना ते 3 महिने बाहेर माझी क्षमता परत आली होती. मी चांगले चालत होतो, तोल चांगला होता, माझे लेखन चांगले होते. ते पूर्वीसारखे किंवा सामान्य नव्हते, पण मी पत्रे लिहू शकत होतो, मी छापू शकत होतो, लिहू शकत नव्हतो पण छापू शकत होतो. झुकणे गेले होते आणि माझी भावना, माझा सुन्नपणा, तो गेला होता. त्यामुळे मी माझ्या उजव्या बाजूला कार्यक्षमतेने हलत होतो आणि 6 महिन्यांत मी जवळजवळ बरा झालो होतो. होय, 6 महिने ते 1 वर्षाच्या आत मी पूर्णपणे कार्यक्षम होतो. फक्त जेव्हा मी रुग्णालयातून बाहेर आलो, 12 दिवसांनंतर, 1 महिन्यानंतर मी परत गाडी चालवत होतो. आणि होय, 6 महिने ते 1 वर्ष मी पूर्ण कार्यक्षम होतो. असे म्हणताना, तुम्हाला माहीत आहे, ते सोपे नव्हते कारण मी नव्हतो. मी शिकत होतो, पुन्हा शिकावे लागले, पण मी ठाम राहिलो. मला वाटले, होय, फक्त थोडे थोडे करून मला या कार्यक्षमतेशी किंवा अपंगत्वाशी सामना करावा लागला. फक्त प्रत्येक दिवस थोडे थोडे करून आणि मला आढळले की ते फक्त चांगले आणि चांगले आणि चांगले आणि चांगले झाले. आणि आता, जिथे मी आज आहे, माझ्याकडे पूर्ण कार्यक्षमता आहे. मी लिहू शकतो. माझ्या लेखनासोबत फक्त एक गोष्ट, कधी कधी मला थोडा थकवा येतो पण ते ठीक आहे कारण गोष्ट अशी आहे की मी लिहू शकतो, ते फक्त वेगळे आहे. मी धावू शकतो, मी ट्रेडमिलवर जाऊ शकतो, मी चालायला जातो. माझे बोलणे, होय, माझे भाषण चांगले आहे आणि ते सतत चांगले आणि चांगले आणि मजबूत होत आहे आणि मला फक्त असे वाटते की मी जवळजवळ सामान्य आहे, त्यामुळे मी फक्त सुरू ठेवेन. माझ्यावर परिणाम झाला जेव्हा मला माझे, ठीक आहे, अजूनही आहे पण तितके वाईट नाही, माझे गिळणे होते. तुम्हाला माहीत आहे, मला द्रव प्रकारचे पेय, जे काही दररोज सुमारे 3 आठवडे लक्ष केंद्रित करावे लागले आणि मी नाही. आणि माझे भाषण, तुम्हाला माहीत आहे, मला थेरपीला जावे लागले आणि कारण त्यांनी मी काय म्हणतो ते समजले नाही. जरी मला वाटले की मी बोलत होतो, तुम्हाला माहीत आहे, ते योग्यरित्या स्पष्ट करत आहे पण स्पष्टपणे मी नव्हतो. त्यामुळे मी सुमारे 4 आठवडे भाषण थेरपीवर होतो आणि ती महिला होती. ती होती, तुम्हाला माहीत आहे, मला माझ्या तोंडासाठी सर्व प्रकारचे व्यायाम करायला लावले. आणि दुहेरी दृष्टी, ती माझ्या स्ट्रोकच्या सुरुवातीला सुमारे 2 आठवडे बरी झाली आणि मग मी सुरुवात केली, ती स्पष्ट होऊ लागली कारण मी माझ्या औषधावर परत होतो. पण होय, ते मुख्यतः भाषण थेरपिस्ट होते. 3 आठवड्यांनंतर मला सामान्य घन अन्नावर जाण्याची परवानगी होती कारण मी गिळणे चांगले करत होतो, माझा व्यायाम आणि सर्व काही करत होतो आणि मग मला सांगितले की मी काहीतरी खाऊ शकतो खूप अधिक स्वादिष्ट, ज्याची मी खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. खूप दिवस. पहिल्या आठवड्यात मला जे लक्षणं होती ती मला खरं तर कळलीच नाहीत. मी खूप थकल्यासारखं वाटत होतं आणि गोंधळलेला होतो पण तरीही माझ्या डाव्या हातात संवेदना होती. पण रुग्णालयातील कर्मचारी खूप चिंतेत होते. त्यांनी खात्री केली की मी माझा हात सर्व वेळा समर्थित ठेवला आहे. माझा तोल गेला आहे हे मला कळलंच नाही जोपर्यंत मी उठायला गेलो नाही. स्वतंत्र असल्यामुळे मी उठायला जात होतो पण 2-3 वेळा मी पलंगावरून पडलो, त्यामुळे आणि माझ्या चेहऱ्याच्या झुकण्याबद्दल खूप चिंतेत होतो. मला भीती वाटत होती की तो खूपच झुकणार.